नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभम इंगळे, MBBS MD मेडिसिन, नागपूरवरून बोलत आहे. आज रविवार. मी माझ्या लहान मुलाला घेऊन इथे गार्डनमध्ये आलो होतो. मला एक गोष्ट लक्षात आली की लहान मुलांना जर तुम्हाला एंगेज करायचं असेल एखाद्या खेळण्यामध्ये आणि त्यांना जर व्यस्त ठेवायचं असेल तर हे फॅन्सी खेळण्यांची काही गरज नाही आहे, म्हणजे जे मार्केटमध्ये मिळतात. मी आता माझ्या मुलाला इथं घेऊन आलो आणि तो छान गवताच्या पानांसोबत, छोट्या छोट्या झाडांच्या पानांसोबत तो तिथे पक्षी पाहत होता, तिथे खारुताईला बघत होता. दगडसुद्धा त्याच्यासाठी खेळणं होतं. तर मला एक असं लक्षात आलं की जे पण लहान मूल असतं त्याच्यासाठी निसर्गातील प्रत्येक वस्तू ही एक क्युरिओसिटी डेव्हलप करते. तर फक्त भडक रंग असल्यामुळे तो त्याच्याकडे आकर्षित होते असं नाही आहे. तर मला वाटतं की जे पण लहान मुलांचे पालक आहेत, सध्या त्यांचे मुलं मोठे व्हायचे आहेत, त्यांनी त्यांच्या मुलांना गार्डनमध्ये आणायला पाहिजे. एखादं चांगलं गार्डन घराच्या आसपास शोधून काढा. तुमचा जे प्लास्टिकचे खेळणे आहेत यांच्यावर खर्च कमी होईल. एक वेगळंच चैतन्य इथं तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळेल, फील होईल. आणि अशाने काय होते, जे लहान मुलांचे जे डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स असतात ते पण फास्ट ग्रो होतात. ती हिरवळ आहे या झाडांची, किती सुंदर सूर्यप्रकाश पडतो आहे, किती शांतता आहे, कोणताही नॉईस नाही आहे. तर अशा एन्व्हायरमेंटमध्ये जो ब्रेन आहे आपला तो चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतो. मुलं खेळून खेळून थकूनसुद्धा जातात, तर त्यामुळे त्यांना झोपसुद्धा चांगली येते, त्यांचा आहार वाढतो. तर एका सिम्पल गार्डनच्या व्हिजिटनी एवढे सगळे लहान मुलांच्या लाईफमध्ये फरक आढळून येऊ शकतात. तर डेफिनेटली तुमच्या घराच्या अवतीभोवती एखादं गार्डन शोधून काढा. तिथे आठवड्यातून 2 ते 3 दिवस तरी तुमच्या घरातील लहान लेकरांना घेऊन जा, म्हणजे त्यांची ग्रोथ खूप छान होईल. आणि तुम्हाला हा माझा आयडिया कसा वाटला याबद्दल नक्की कळवा. थँक्यू सो मच.